अकोले तालुक्यातील कोतुळ विभागामधील पळसुंदे, अभितखिंड, कोतुळ ग्रामपंचायतीमध्ये ठेकेदार आणि ग्रामसेवक यांनी संगनमतानं कामाच्या निविदा न काढता लाखो रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलंय। गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये ग्रामसेवक दोषी असताना गेली 4 महिन्यांपासून काहीही कारवाई करण्यात आली नाही। अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कोतुळ या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पळसुंदे, अभितखिंड आणि कोतुळ येथील विकास कामांच्या कोणत्याही निविदा न काढता ठेकेदार आणि ग्रामसेवक यांनी अपहार केल्याचं समोर आलंय। 2012 ते 2014 या कालावधीमध्ये कोतुळ येथील गणेश अर्थमूव्हर्स या एकाच ठेकेदार कंपनीला कोणतेही निविदा न काढता कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आली। स्मशानभूमीजवळ पाणी टाकी बांधणं, आदर्श नगर गटार, इंदिरानगर गटार, कार्यालय दुरुस्ती, हायमॅक्स दिवे, अंगणवाडी, रस्ता ही सर्व कामं ऑनलाईन पद्धतीनं करणं गरजेचं असताना एकाच ठेकेदाराला काम दिल्यानं यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कोतुळ ग्रामपंचायतचे सदस्य हेमंत देशमुख यांनी केली आहे। गेली अनेक महिन्यांपासून या प्रकरणाचा ते पाठपुरावा करत आहेत, मात्र ठेकेदार आणि ग्रामसेवक आपल्याला धमकावत असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे। ठेकेदार आणि ग्रामसेवक यांनी संगनमतानं अपहार केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हेमंत देशमुख यांनी केली आहे। अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायतीमध्ये 2011 ते 2014 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत मी अनेक वेळा पाठपुरावा केला, पण संबंधित विस्तार अधिकारी असेल, BDO असेल किंवा जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी असेल यांनी सतत मला डावलण्याचा प्रयत्न केला। तर या ग्रामपंचायतमध्ये झालेला गैरकारभार याबद्दल मी अनेक वेळा तक्रारी केल्या। एवढं नाही तर मी आपले राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या PNला भेटून संबंधित व्यथा मांडल्या, पण याच्यात अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। आज अखेरसुद्धा संबंधित ग्रामसेवक आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। संबंधित ग्रामसेवक ही कारवाई करण्यात यावी, नाहीतर मी परत माननीय पंकजा मुंडे यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहे। हे ग्रामसेवक जो आहे याची संघटना मोठी आहे, या संघटनेमार्फत तो संबंधित जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहे आणि संबंधिताची पत्नी जी शिक्षिका आहे तिनेसुद्धा मला फोनवर धमक्या दिल्या। त्यानंतर संबंधित ठेकेदार जो आहे तो संबंधित गावातल्या लोकांना उलटं पालटं सांगून संबंधित या ठेकेदाराने बरेचसे आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये बोगस कामं केलेली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांपासून तर ग्रामविकास मंत्र्यांचे उंबरठे हेमंत देशमुख यांनी झिजवले आहेत। चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना BDOंना देण्यातही आल्या होत्या। BDOंनी केलेल्या चौकशीमध्ये ग्रामसेवक ताजने दोषी आढळलेत, मात्र 4 महिने उलटूनही कारवाई काहीच नाही। ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेल्या विकास कामांमध्ये ग्रामसेवक दोषी असून लवकरच कारवाई करणार असल्याचं BDOंनी सांगितलंय। विजन प्लससाठी गणेश आवारी, अकोले।